तुमच्या मशागत केलेल्या शेतात अशी छिद्र दिसत आहेत का? दिसत असतील तर तुम्ही खरंच नशिबवान शेतकरी आहात. ही छिद्र केलेली आहेत शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेल्या गांडुळांनी. ही छिद्र म्हणजे गांडुळांनी केलेली नैसर्गिक नांगरट होय. अशा जमिनी भुसभुशीत असतात, त्यामुळे वातावरणातील हवा आणि जमिनीतील हवा यांची फेरफालट होते आणि पिकाच्या मुळांना शुद्ध हवा मिळते. त्यामुळे पिकांची पाणी आणि अन्नद्रव्य घेण्याची क्षमता वाढते. पाणी असेल, हवा असेल किंवा अन्नद्रव्य असतील हे मुळापर्यंत पोहोचवले जातात आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. मातीतील हवा खेळती राहिल्याने इतर सूक्ष्मजीवांची पण चांगल्या प्रकारे वाढ होऊन पिकाच्या सक्रिय वाढीसाठी त्याची मदत होते. एक गांडूळ जवळपास त्याच्या वजनाइतके जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि माती खातात आणि त्यांची विष्ठा म्हणजेच गांडूळ खते जमिनीत सोडतात. गांडूळ खतामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि इतर बहुतांश सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात जे जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करतात. शेतकरी बंधूंनो, जमीन बोलत नसते, पण गांडुळांच्या छिद्रातून ती जिवंत असल्याचं सांगत असते. जिथे गांडुळं तिथं समृद्ध शेती. म्हणून जमिनीत गांडुळांची संख्या वाढली पाहिजे, जेणेकरून रासायनिक खतांचा वापर कमी होऊन जमिनीचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. आपल्या जमिनीत आहेत का अशी छिद्रे? कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.